आमचे गोंय राज्याचे आदले सभापती प्रियोचे आदले आमदार आणि आता पार्टीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विश्वास सदरकर, आमचे उत्तर गोयचे जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष काकू मडकयकर, हांव तुमचे सगळ्या पत्रकार भाव भयणाचे ह्या पत्रकार परिशदेक हार्दिक स्वागत करता। आजची पत्रकार परिषद दोन विशय, एक गोयची बजेट सेशन जे जालें विधानसभेचे त्या संदर्भातले काही जे बरे निर्णय झाले त्या संदर्भात, आणि प्रत्येक वेळाचेर पार्लिमेंट सेशन जेन्ना जाता तेन्ना सोबतच त्या पार्लिमेंटाच्या संदर्भात ते ब्रिफींग हे सगळ्या पत्रकारांक दिवप, ताका लागून आजची ही पत्रकार परिषद आसा। तुम्ही सगळे व्हेरी शॉर्ट नोटिसी भितर सांगले आनी पावले म्हणून तुमच्या सगळ्यांचे सुवादीक स्वागत करता। गोंयचे बजेट सेशन हे साधारण 21 जुलय ते 8 ऑगस्ट पर्यंत गोंयच्या विधानसभे भितर चल्लें, आणि पार्लिमेंट सेशन जे आसा ते 21 जुलयक सुरू जालें आणि काल 21 ऑगस्टाक ते सोंपलें, एक म्हयनो। गोंय विधानसभे भितर विविध असे विशय ह्या पार्लिमेंट सेशन आपले बजेट सेशनाचेर आयले। पासिंग ऑफ बजेट प्रत्येक डिपार्टमेंटाची आशिल्ली, तातूंत हांव वचना कारण भरपूर वेगवेगळे विशय आसतले, पण सगळ्यात महत्वाचे काही जी डिसिजनां माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळान जी घेतिल्ली आसात, आणि ताका लागून सुरवातीक हांव खरोखरच तेंचें अभिनंदन करता। आणि जे बरे डिसिजन जे संबंध सगळे कडेन चर्चा आहे, कारण खूब वर्सां पयलींचे पेंडींग अशी डिसिजन आशिल्ली। माझे घर योजना म्हणजे तेंच्यांनी जे आपल्या भाशेन ते सदांच म्हणटात की बारीक मनशाक मदत करपा सारकेलें। एखादें घर जर रिपेर करपाक जाय आसत जाल्यार भरपूर कटकटी आसताले, आनी त्यामुळे ते परमिशन हे 2-3 दिसां भितर परमिशन दिवपाचो विशय आसत। एखाद्या घरान खूब फॅमिली रावता, पण प्रत्येकाक दिसता की आमलें स्वताचो नळ कनेक्शन आसचें, लायट आसची, अशा मनशाक लागून तांकां त्या फॅमिलीक ते हाऊस टॅक्स डिवायड करून दिवप आणि प्रत्येकाचो वेगळो हाऊस टॅक्स घेवप, एक 15 दिसां भितर ते करून दिवपाक जाय, तो एक विशय आसा। तिसरो, त्यांची घरां 1972 म्हणजे सर्वे ज्या वेळार जाल्ली त्याच्या पयलीं जी घरां आशिल्ली ती लिगलायज अजूनय जावन नासली, वेगवेगळी कारणां आसताली, आणि त्यामुळे ती सगळी लिगलायज करपाचो विशय आसा। हे प्रामुख्यान हे लिगल प्रोसिजर 14 दिसांनी करपाक जाय, अशी वेगवेगळी डिसिजनां तांच्यांनी ह्या असेंब्ली सेशना भितर घेतली। 20 पॉयंट प्रोग्रामा भितर आमकां खबर आसा की बरेच जाण आपण घेताले, मागीर दुसऱ्याक दिताले, आणि बरेच जाण सेकंड ऑक्युपंट जो आशिल्लो तो सदतीत घेवन सुद्दां तेजें काम दितालो इलिगल, आणि त्यामुळे त्याचो विशय आसत, तेचेर लिगलायज करपाचो विशय आसत, किंवा वेगवेगळ्या सरकाराच्या जमनीचेर आसलेलीं घरां, ही कोमुनिदाद लँडान आसलेलीं घरां, ही घरां लिगलायज करपाचो विशय आसत। अशो वेगवेगळे घरांच्या संदर्भातले माझे घर योजना तांच्यांनी जो कमिटमेंट बजेटान दिल्लो, आणि खास करून मॅनिफेस्टोय आशिल्लें, आणि त्यामुळे ते कंप्लिशनाच्या फुडें वचप त्यांनी ही सुरवात केल्ली आसा, म्हणून तांचें हांव अभिनंदन करता। तशेंच डेली वेजीस जे काम करताले तांकां एक टेम्पररी स्टेटस दिवन तांचो मिनिमम वेजीस जो आसा तो एक बऱ्या तरेन तांकां एक पगार मेळपाक जाय हें तांच्यांनी ह्या अधिवेशना भितर घेतलें, त्या लागून तांचो हांव अभिनंदन करता। दुसरें जें आसा ते पार्लिमेंट सेशन राज्यसभा लोकसभा ही जावन 21 जुलयाक जाली सुरवात, आणि ह्या टोटल हाच्या भितर काँग्रेसीन एकच ठरयलें की बोवाळ घालप, म्हणजे प्रत्येक अधिवेशनाक नवीन कितें तरी विशय घेवन येतात आणि मागीर ते रिजन घेतात आनी बोवाळ घालतात। म्हणजे लास्ट सेशनाक हेंच जाता, मणिपूर म्हणटाले, पण प्रत्यक्ष मणिपूर जेन्ना बील येता तेन्ना काय उलोवप ना, वॉकआउट करप, तर तेंची प्रथा आसा। आणि ह्या वेळार सुद्दां केवळ राजकारण करपाक लागून तांच्यांनी वेगवेगळ्या पद्दतीन हाऊस एडजॉर्न करपाक प्रयत्न सदतीत ते करताले, पण फायनली सरकाराची वेगवेगळी बिलां जी आसा ती ह्या अधिवेशना भितर वेगवेगळी बिलां हाडली, ती पासूय जाली। ह्या अधिवेशना भितर एज युजल हांवें सांगले 131 प्रश्न गोंयच्या संदर्भात आणि गोंयच्या ऑल ओव्हर इंडिया ह्या संदर्भात वेगवेगळ्या डिपार्टमेंटाक हांवें जे प्रश्न विचारले, त्याच्या भितर खास करून मायक्रो स्मॉल एंड मिडियम एंटरप्राइजीस डिपार्टमेंट आसा, जलशक्ती डिपार्टमेंट, हावजिंग एंड अर्बन अफेर्स, कंज्युमर अफेर्स, फूड एंड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, केमिकल एंड फर्टिलायझर, आयुष, फिशरीज, एनिमल हजबंडरी एंड डेअरी, कॉर्पोरेशन, यूथ अफेर्स एंड स्पोर्ट्स, रुरल डेव्हलपमेंट,
इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पावर, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, कॉर्पोरेट अफेअर्स, पंचायत राज, पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन, एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, ॲग्रिकल्चर, फार्मर्स वेलफेअर, सिव्हिल एव्हिएशन, फूड प्रोसेसिंग, पोर्ट शिपिंग अँड वॉटरवेज, न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे, अशी वेगवेगळी डिपार्टमेंटाचे हांवें प्रश्न वेगवेगळे विचारले आणि ताच्या भितर 61 प्रश्न, त्या प्रश्नाची उतरां जी आसा तेजी स्टार्ट एंड स्टार्ट ओरल आनी जी रिटर्न जी आन्सर आसा ती म्हाका मेळिल्ली आसा आनी त्यामुळे एक वेगवेगळे विशयाचेर ताचे भितर म्हाकाय माहिती मेळ्ळी आनी हें हांवें ताचे भितर केलें. ह्या हाच्या भितर सादारण आमी टोटल 15 बिलां जी आसा, ओवरऑल 15 बिल्स काँग्रेस आनी इंडिया अलायन्स बोवाळ घालताले, पण सुरवातीक एडजॉर्न जाताले, पण मागीर सरकारान ठरयलें की गव्हर्मेंट बिझनस जो आसा तो कंप्लीट करूं जाय आनी म्हणून सादारण 15 बिलां ही ह्या अधिवेशनाच्या काळा भितर पास जाली. कांय जाण बिलां जी आसा ती परत रिफर करचे पडटा लोकसभेक. त्याच्या भितर बिल ऑफ लेडिंग 2025 हें सादारण 21 जुलयाक पास जालें. कॅरेज गुड्स बाय सी बिल हें एक बिल पास जालें. कोस्टल शिपिंग बिल 2025 हें 7 ऑगस्टाक पास जालें. मणिपूर गुड्स अँड सर्वीस टॅक्स अमेंडमेंट बिल 2025 हें 11 तारखेर पास जालें ऑगस्टाच्या. मणिपूर अप्रोप्रिएशन बिल 2025 हें 11 ऑगस्टाक पास जालें. आनी खास म्हत्वाचें द रीएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल्ड ट्रायब्स इन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज ऑफ द स्टेट ऑफ गोवा बिल 2025 हें 11 ऑगस्टाक गोंयचें बिल हें स्पेशली हें पास जालें. द मर्चंट शिपिंग बिल 2025 हें बिल पास जालें. द नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिल 2025 हें बिल पास जालें. द नॅशनल एंटी डॉपिंग अमेंडमेंट बिल 2025 हें पास जालें. द इनकम टॅक्स बिल 2025 हें बिल पास जालें. द टॅक्सेशन लॉस अमेंडमेंट बिल 2025 पास जालें. द इंडियन पोर्ट्स बिल 2025 हें पास जालें. द मायन्स अँड मिनरल्स डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन अमेंडमेंट बिल 2025 आनी 14वें बिल द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अमेंडमेंट बिल 2025 आनी काल जे पास जालें त्याच्या भितर प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलायन गेमिंग बिल 2025 बुस्टिंग इनोव्हेशन अँड प्रोटेक्टिंग सिटीजन. अशी सादारण 15 बिलां जी आसा ती बिलां ह्या अधिवेशना भितर पास जाली. त्याच्या भितर खास जें आसा तें रीएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल्ड ट्रायब्स इन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी. म्हाका खूब बरें दिसता की ह्या बिलाचेर उलोवपाचो म्हाका एक सौभाग्य प्राप्त जालें आनी जेन्ना तें राज्यसभेन मांडलें आनी त्या मांडटकच तेचेर पयलो उलोवपी जो आशिल्लो तो हांव आशिल्लो, कारण तें बिल रिलेटेड टू गोवा आनी त्यामुळे म्हाकाय तेच्या भितर एक सॅटिस्फॅक्शन आसा. म्हाका याद जाता की फाटल्या अधिवेशनाच्या वेळाचेर हांवें तेचेर परत स्पेशल मेन्शनूय केल्लें, 0 वराचेर उरलेलें की तें बिल येवं जाय म्हणून. आनी हें सगळें जर पळयत आसत एक गोश्ट खरी की खरें हें बिल जेन्ना आयलें तें गोवा रिलेटेड आशिल्लें, पूण ह्या बिलाच्या वेळार सुद्दां काँग्रेसीन लोकसभा आनी राज्यसभे भितर वॉकआवट केलें. म्हणजे ते भायर येवन मागीर व्हिडिओ काडटात, पूण ह्या बिलाचेर ते उलोवनात, तांच्यांनी समर्थनूय दिवना. सो दे हॅव वॉकआवट फ्रॉम द हावस. आनी आमकां एक सॅटिस्फॅक्शन आसा की हें बिल जेन्ना OBC आशिल्ले तांकां ST स्टेटस 2023 दिलो, त्या वेळाचेर केंद्राक अटल 2003 जेन्ना दिलो त्या वेळाचेर अटल बिहारी वाजपेयी ते केंद्राक सरकार आशिल्लें. अटल बिहारी वाजपेयी हे प्रधानमंत्री आशिल्ले आनी मनोहर भाई पर्रीकर हे गोंयचे आमचे मुख्यमंत्री आशिल्ले. त्या वेळाचेर तांकां OBCंतल्यान ST स्टेटस जो आसा गावडा, कुणबी आनी वेळीप ह्या समाजाक प्राप्त जालो. आनी आज परत एकदा दोन्ही डबल इंजिनचें जें सरकार आमी म्हणटात, गोंया भितर आमचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांचें सरकार भारतीय जनता पार्टीचें आनी केंद्राक आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी इंडिया अलायन्स भारतीय जनता पार्टी. अशा वेळाचेर ह्या समाजाक ST रिजर्वेशन, मल्टिकल रिजर्वेशन जें आसा हें गोंया भितर प्राप्त जाल्लें आसा आनी ताका लागून खरोखरच म्हाका ह्या हातूंतल्यान उलोवपाक मेळ्ळें म्हूण हांव एक स्वताक भाग्यवान समजता, कारण रिलेटेड टू गोवा आशिल्लें. तिसरें जें आसा, कारण ह्या हातूंतल्यान काल एक पयर लोकसभे भितर 20 तारखेर एक बील हाडलें सरकारान आनी त्या बिलाच्या संदर्भात तो बील आशिल्लें की कारण प्रत्येक गोष्ट ज्या वेळाचेर आज आमी पळयतात की नरेंद्र मोदी एक विजन फुडें दवरून हें राजकारण करता आसतना एक साफ आसचें अशा पद्दतीक लागून तेणें एक बील हाडलें. तें बील आशिल्लें द कॉन्स्टिट्युशन 113 अमेंडमेंट बील 2025
the Government of Union Territories Amendment Bill 2025, the Jammu and Kashmir Reorganization Amendment Bill 2025 हे बिल लोकसभे भितर इंट्रोड्यूस केलें आनी ते पर्पज कितें आशिल्लो तर ट्रान्सपरन्सी राजकारणा भितर आसची. जो मंत्री प्रधानमंत्र्या पासून मुख्यमंत्री मंत्री आमदार हे जे लोकप्रतिनिधी जे आसात आनी तांकां समजा 30 दिसां पेक्षा जास्त अप टू 30 days एंड अबव शिक्षा जाली आसत जाल्यार तांकां त्या पदाचेर रावपाक अधिकार ना अशा पद्धतीचे बिल तांच्यांनी हाडलें. पूण थंय भरपूर तांच्यांनी काँग्रेस आनी पार्टीनी बोवाळ केलो. त्यांच्यानी हातातले पेपर फाडले, अमित शाहचेर उडयले. राज्यसभेत सुद्धा काल त्यांच्यानी आपल्या हातून बोवाळ केलो आनी बिल जे आसा ते फाडून सगळ्याक उडोवपाचो प्रयत्न केलो. आनी फायनली ते बिल जे आसा ते जॉयंट पार्लिमेंटरी कमिटीक रिफर केल्लें आसा. तेजे भितर दोन्ही लोकसभा आनी राज्यसभा अशे तेचे मेंबर ऑफ पार्लिमेंट ऑफ ऑल पॉलिटिकल पार्टीज आसतले. त्यामुळे फुडल्या अधिवेशनाक ताचो रिपोर्ट जो आसा तो ते हाडटले येतलो. पूण ह्या वेळाचेर ते बिल पास जावंक शकले ना. ते जॉयंट पार्लिमेंटरी कमिटीक रिफर केल्लें आसा. ह्या सगळ्या अधिवेशना भितर आनी एक तें जालें की आमी कारण स्पेशल मेन्शन एंड झिरो व्हेरी रेअरली कारण नॉर्मली हाऊस जर बऱ्या तरेन चल्लें जाल्यार भरपूर वेगवेगळे विशय उलोवपाक मेळटा. पण ह्या वेळाचेर 2 विशयांचेर प्राधान्यान एक लकीली म्हाका 2 विशय म्हणजे पार्लिमेंटान आयले स्पेशल मेन्शन. तातूंतल्यान एक जो आशिल्लो तो नीड फॉर इस्टाब्लिशमेंट ऑफ 150 बेडेड ESIC हॉस्पिटल इन नॉर्थ गोवा मुरगांव बिचोली तालुका. त्या हातूंतल्यान ते हांवें एक स्पेशल मेन्शन केल्लें कारण आमी गेली 2 वर्सां तेच्या फाटल्यान आमी आसात. कारण ते हॉस्पिटल आसचें जावं जाय थंय. आनी आमचे डॉक्टर प्रमोद सावंत आनी ते तांच्या फाटल्यान जाल्यार कितें जावं जाय. आनी गोंया भितर एक 2.54 lakh ESIC ही एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या अंडर जे एम्प्लॉईज येतात तांकां फॅक्टरी भितर काम करतात ते साडे 2.54 lakh आसात. आनी एवरेज 8.5 लाख जे तांचे बेनिफिशरी आसात गोंया भितर. आनी ताका लागून हे हॉस्पिटलाक 20,235 स्क्वेअर मीटर जागा ही मुरगांव हांगासर गोवा हावजींग बोर्ड कॉर्पोरेशना कडल्यान तांच्यांनी ऑलरेडी घेतल्या 2023 सगळे दरम्यान. आनी तो प्रोसेस करपाक लागून आमी परत फाटल्यान आसा. हांवें स्पेशल मेन्शनूय घालें आनी परत पर्सनली आमचे त्या खात्याचे मंत्री जे आसा मनसुखभाई मांडविया ते लेबर डिपार्टमेंटाच्या अंडर येतात तांचे कडेन भेट घेवन तांकां सांगिल्लें आसा आनी तो विशय फुडें वचपाचो करप हें आसा. दुसरें जे स्पेशल मेन्शन हांवें ह्या अधिवेशनान आयलें तें एअर इंडियाचें डायरेक्ट फ्लायट बिटवीन गोवा टू लंडन गॅटविक इंटरनॅशनल एअरपोर्टार इंटरनॅशनल फ्लायट हें सादारण एक 21 जुलै 2023 पासून मोपा टू लंडन गॅटविक एअरपोर्ट अशी नॉन स्टॉप ही सर्वीस दिताले. ते AI 145 ते 146 अशी विमान 2 विमानांची ऑल्टरनेट डेज वयताली. पण ज्या वेळाचेर अहमदाबाद हांगासर फ्लायट 171 फ्लायट जे आसा ताका जो इन्सिडंट जालो 21 जून 2025 आनी त्या नंतर एअर इंडियान हे फ्लायट डिसकंटिन्यू केल्लें. पूण खूब लोकांची मागणी आशिल्ली आनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी आवजांनी म्हणिल्लें की जावजाय जातलें आनी त्यामुळे तांच्यांनी म्हणलें की हो विशय पार्लिमेंटान जर केलो आसत जाल्यार ताचो एक बरो बेनिफीट जातलो. आनी हांवें लकीली तो परत हांव घालतालो पूण एक दीस म्हाका चान्स मेळ्ळो कारण हांव जेजॉन जाता तेन्ना उलोवपाक मेळनाशिल्लें. पूण एकदां तो हावजान उलोवपाक मेळ्ळो आनी ते तो विशय हांवें हावजान उलयलो आनी ताचो फायदो कितें आसा गोंयकारांच्या दृश्टीन हो तांकां सांगलो. कारण बरेच गोंयकार कामा निमित्तान हे लंडनाक आसात सेटल्ड आसात जातात कारण बऱ्याच जाणांक ते फ्लायट डायरेक्ट वचपाक बरें पडटा. एक म्हणजे टायम सेव जाता आनी दुसरें म्हणजे कॉस्ट जो आसा तो मातसो कमी आसा. अदरवायज ते व्हाया मुंबय व्हाया दिल्ली व्हाया बँगलोर अशें वचचें पडटालें आनी त्यामुळे हांवें तो डिमांड तांचे कडेन दवरलो. त्या नंतर हांवें रेज करतकच परत हांवें प्रश्नय ताचो विचारलो. त्या प्रश्नाचेर उत्तर म्हाका मेळ्ळें आनी त्या नंतर हांव ते आमचे सिवील एविएशन मिनिस्टर नायडू जी आसा तेंची भेट घेतली. तांकांय उलयलो तांचे कडेन आनी परत 20 तारखे पासून तेचें बुकींग स्टार्ट जालें इमिडिएटली. आनी त्यामुळे परत आमचे सिवील एविएशन मिनिस्टर फर्स्ट मोहळजी जे आसा तांकांय थँक्यू म्हणटा. एक बरें दिसलें कारण खूब जाणांचे म्हाका फोन आयले की आमचें एक बरें काम हें खास करून जाल्लें आसा. आनी ते आज 26 ऑक्टोबर पासून तेची बुकींग ऑफ टिकेट्स ऑलरेडी सुरू जाल्या आनी त्यामुळे ते मंगळार शुक्रार आनी आयतार अशे 3 दीस हे फ्लायट बोईंग 787 आनी 777 अशें बोईंग हे
कडल्यान सुरू जाल्लें आसा. तिसरें हाच्या भितर ऑपरेशन सिंदूर हाचेरूय एक चर्चा जी आसा ही पार्लमेंटा भितर जाली आनी ह्या चर्चे भितर पयली एकच ही चर्चा करता आसतना तांच्यांनी इंडिया अलायन्स काँग्रेस आनी बाकीचे तांचे पार्टी जे आसा तांच्यांनी चर्चेन भाग घेतलो. पण ज्या वेळाचेर आमचे होम मिनिस्टर ह्या चर्चेक उत्तर दिताले कारण तांकां दिसलें की सिंदूर म्हणटकच सगळें हांगा येतलें, पण खऱ्या अर्थान तांकां मागीर पटलें की मागलें तें चूक जाली कारण ते खऱ्या अर्थान एक्सपोज जाले आनी मागीर ते त्या डिस्कशनाच्या वेळाचेर जेन्ना आन्सर दिताले आमचे होम मिनिस्टर तेन्ना ते आन्सर घेवपाक रावना आनी त्यामुळे अशा पद्दतीन वेगवेगळे विशय हे लोकसभा राज्यसभा भितर जाले आनी त्याचो निकाल जो आसा तो हांवें तुमच्या सगळ्यां समोर दवरिल्लो आसा. ताचे भितर पार्टिसिपेट जावपाक आनी तुमकांय सगळें जे प्रश्न आसा ते तुमकां सगळ्यांच्या मोबायलाचेर एक थोड्या वेळा नंतर सुदीर तेजे आमीच आन्सर सगळ्या जाणांक पावले आसतात सगळे. त्यामुळे एकूण अशा पद्दतीचें अधिवेशन त्याच्या भितर बोळ घालून सुद्दां कांदिलां जी आसा तेजी सरकार पास करता. थँक्यू. एसटीच्या आरक्षणाच्या संदर्भात संमत झाल्या उपरांत दक्षिण गोव्याचे खासदार भायर येऊन सांगताले की आपणय त्याच्या संदर्भात उलयल्लो आनी तुम्ही म्हणटा तेजेर वापर केले. त्यांच्यानी जर म्हाका दिसता की खऱ्या अर्थान की ते राज्य लोकसभेन आशिल्ले कारण ते लोकसभेन पयलीं पास जाले आनी मागीर ते राज्यसभेन आनी एकच दॅट बील इज रिलेटेड ओनली फॉर गोवा आनी तांच्यांनी आपल्या हातान रिक्वेस्ट करून आपल्याक फक्त गोंयच्या बिलांनी वोटींग करपाक बोलावता आनी मागीर भायर वयता म्हणून जर सांगलें जाल्यार खरें आसलें. भायर येवन म्हाका दिसता की हांवें कितले तरी गोंयच्या संदर्भात प्रश्न उलयता पूण म्हाका केन्नाच संवय ना की हांव येवन भायर तें फक्त हांवें एका बिलाचेर म्हाका एसटीच्या बिलाच्या संदर्भात हांवें एकदांच त्या संदर्भात व्हिडिओ काडून हांवें शेअर केलो. पूण म्हाका दिसता आतां म्हाका 2 वर्सां पूर्ण जालीं. ह्या 2 वर्सांत 550 प्रश्न जे आसात हांव सांगना पूण 550 प्रश्न हे प्रश्नाचे फक्त आसा ते ह्या सेशनाचे 1 म्हयन्याचे ते प्रश्न 136 आनी ते उत्तरां तुमकां जी दिलें वो खूब कंप्लीट त्याच्यात तुमकां सगळ्यांक वॉट्सॅपाचेर आय आस्क ऑल गोंयकारांचे प्रश्न. फायनली हांव मानता की आमी सगळे गोंयच्या संदर्भात आपल्या कारण आमी जरी राज्यसभा किंवा आमी जरी लोकसभा रिप्रेझेंट केली आसत जाल्यार आमी फायनली गोंयच्यान गोंयचे प्रामुख्यान वेगवेगळे विशय बारीक विशय भावनीक विशय ताचेर आमी सदरीत उलोवंक जाय. आनी म्हाका दिसता तांच्यांनी अशें भायर आपण केलें न म्हणटा तांच्यांनी जर वोटींग करतना जर ते आशिल्ले जाल्यार मानपाक जाय आसलें की तांकां तेच्या संदर्भात इंट्रस्ट. लास्ट 2 years 550 कितें म्हणटा 550 प्रश्न हांवें विचारले आनी तातूंतले 186 प्रश्नाचे उत्तर जे आसा ते हांवें दिले. ताचे म्हजे तुमी जर वेबसायट हातूंत वचत पार्लिमेंटान जाल्यार यू वील गेट ऑल द इन्फॉर्मेशन. पण अशी पयलीं कित्याक येयना सगळे प्रत्येकाचे हे आसा प्रत्येक आता खासदार इतले आसा दिसता की राज्यसभा जो आम्ही म्हणटा आता एमपी दिसता ते तुम्ही कशे दिसता तुम्ही म्हणटा आता प्रश्न इतले विचारले तुमचे स्वतःचे सुद्धा राज्यसभा खासदार आशिल्ले पण तेन्ना अशे ते उठून दिसनाशिल्ले. खासदार जावं राज्यसभा जावं लोकसभा जावं कितें लोकसभा राज्यसभा पहिले दीस दोन्ही खासदार एकच असतात. दे आर रिप्रेझेंटिंग लोकसभा आणि फक्त कशें आसता की प्रत्येक आमी फायनली कशें आसता की आमी सामान्य कार्यकर्त्यांतल्यान खासदार जाले आणि त्यामुळे आमकां बारीक मनशाचे प्रश्न कितें आसा ह्या संदर्भातली आमकां एक कळकळ आसा. हांव सदांच मानता की ज्या पोस्टार हांव वता त्या पोस्टार जस्टीस दिवं जाय आनी त्यामुळे गेलो आनी त्यामुळे कितें तरी करूं जाय आनी म्हणून हांव वेगवेगळ्या पद्दतीन ताचे भितर म्हणजे एवरेज क्वेश्चन म्हाका सांग एवरेज जी आसा प्रश्न विचारपाची एवरेज ऑल इंडिया एवरेज इज 102 आसा. माय एवरेज इज 184. तुम्ही त्या राज्यसभेच्या वेबसायटीर वचत जाल्यार यू वील गेट ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट माय. ना पण तुमकां गोंयच्या लोकांची कळकळ आसा तांकां ना दुसऱ्या दुसरे खासदार आहा ते. एसटीचो विशय जो आसा पयलीं एसटीचो विशय म्हत्वाचो तो तुमी हे करून घेतलो पास जालो पूण 2027 तांकां मेळटलें अशें दिसता तुमकां कारण बाकीची प्रोसेस आतां जातली. तेका कन्सेंट आसा ते राष्ट्रपतीचे कन्सेंट ऑलरेडी जालें ताजो प्रोसेस आतां फायनली इट वील गो टू द इलेक्शन कमिशनर आनी फायनली तो कितली स्पीड अप करून जाता तेजेर आसा जावूंक शकता. ते हाचेर न्यूजूय येयला प्रेसांतल्यानूय न्यूज आयला की ऑलरेडी कन्सेंट दिला. पण ते डिमार्केशन आनी सेन्सस जाल्या शिवाय जावंक शकना. फायनली कितें आसा की 2000 दॅट 2.5 वर्सां आसा आमी पॉझिटिव्ह पळोवया कारण इतले तांच्यांनी केलें न्ही तें बऱ्याच जाणांक कशें आसतलें की लोकसभा इलेक्शनाक बऱ्याच जाणांनी राजकारणूय केलें की 400 पार जाले जाल्यार ते रिजर्वेशन बंद करतले म्हणून आमकां ताचो थोडोसो त्रास जालोच न्ही डेफिनेटली
पण आम्ही जे करतात इज नॉट फॉर कारण आमकां सदरीत हे समाज बांधव सदरीत भारतीय जनता पार्टी बरोबर आसा आणि त्यामुळे एखादी गोष्ट पॉलिटिकल रिझर्वेशन तांकां ओबीसीतल्यान एसटी रिझर्वेशन हे भारतीय जनता पार्टी सांगले न्ही केन्ना सरकार बीजेपी घेतले आजूय एसटी रिझर्वेशन आमी करून 2011 सेन्सस करून तुम्ही बेगीन करपाक जातले अशें दिसता. फायनली इट डिपेंड्स कशें जाता तुवें पास केलें तुज्या हातीन पास करप जालें म्हणजे तो कायदो जालो ताका तें इम्प्लिमेंट करप हे इलेक्शन कमिशन जाता ही वील डू इट करता. थँक्यू धन्यवाद तुमकां सगळ्यांक थँक्यू तुमकां गणेश चतुर्थीच्यो हार्दिक शुभेच्छा सगळ्यांची गणेश चतुर्थी बरी वरची आरोग्य सगळ्यांक बरें लाभचें इतलें देवा कडेन मागता. थँक्यू.